हॅलो फ्रेंड्स, मी परत बघा झोळीत आहे बाळ. तर आज आम्ही बनवणार आहे घरगुती काजळ. तर त्याच्यासाठी पहिलं पाहिजे हे वावड शेप. जर बोलताना चुकलं, हे वावडगी शेपा आणि कापूस, ताट आणि तूप. तर पहिला आपण असं मोठं कापूस घ्यायचा आणि त्याच्यात वावडगी शेपा टाकायच्यात आणि मग त्याला असं गोल गोल गुंडळायचं आहे. तर बघा जास्तीत जास्त त्या 3 नाही तर 4 चम्मच टाकायचे आणि त्याच्यानंतर त्याला तुम्ही थोडं तरी टाकलं, तुम्ही 4 जरी चम्मच टाकलं तर त्याच्याने काजळ बनू शकतं. तर मग त्यानंतर बघा मी टाकले आता ह्याच्यात वावडगे शेपा. तर मग आता बघा माझी मम्मा त्याला रोल करते, कारण की मग त्याच्याने ते काजळ त्याच्यावरती होईल. मग रोल झाल्यावर त्याला मग माझ्या मम्माने त्याला रोल केलं आणि त्याच्यावर रोल बनवलं. ह्याची वात बनवायची आणि ह्याला फ्रेंड्स ह्याच्यावर तेल भरपूर लागतं आणि त्यावेळेस आमच्या घरात लय गोंधळ होत होता. बाळ पण उठलेलं आणि माझ्या मम्माला तिच्या आजीने सांगितलेलं की काजळ कसं बनवायचं. तर मग मिंटीला पण बनवलेलं, माझ्या वेळेस पण बनवलेलं. तर मग त्यानंतर बघा आम्ही रात्रीचं काजळ बनवत होतो. बघा त्याला आम्ही जाळलं. आम्ही त्याला खूप वेळ ते प्लेट त्याच्यावरती ठेवली पण ती काय ठिकाणच नाही. आम्ही 3दा ट्राय केलं पण ते बसानच नाही. आम्ही मग दुसऱ्यांदा ट्राय केलं, मग ते बसलं. मग मी थोड्या वेळा खेळायला गेले आणि मग मी आल्यावर जेवले आणि मग ते काजळ बघा अजून एकदा पडलं आणि आम्ही अजून एकदा ट्राय केलं पण ते वाकडं होत होतं. माझी मम्मा बोलली दगडावर ठेवलं तरी पण पडत होतं. मग परत ते ठेवलं आणि मग त्याच्यानंतर मी खेळून आले तर बघितलं, वाव किती छान काजळ बनलेलं. मग माझी मम्मानी एका पेजवर काढून ठेवलं आणि त्याला एका डब्बीमध्ये काढायचं आणि त्याच्यात 2 ते 3 थेंब खोबरं तेलाचं टाकायचं आणि मग त्याला मिक्स करायचं. मग आपलं झालं घरगुती काजळ. तर तुम्ही ह्याला घरी पण बनवू शकता फ्रेंड्स. तर ठीक आहे फ्रेंड्स, तर बाय बाय.